नाव लाईव्ह. हॅलो, हाय हाय, नमस्कार. ठर काय झालं गडबड? तिची येईल रिक्वेस्ट आय थिंक. ओके. हॅलो, हाय, नमस्कार. ठरल्या वेळेप्रमाणे बरोबर 4 वाजता डॉक्टर आदिराज म्हणजे मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे, तुमच्याशी गप्पा मारायला आलेलो आहे आणि मी वाट बघतो आहे डॉक्टर मीराची. सो मुक्ता, लवकर रिक्वेस्ट मला पाठव. दोघं एकत्र लाईव्ह घेऊन सगळ्यांना हाय हॅलो, सगळे नमस्कार करताय. नमस्कार. बाकीच्यांनी आता एवढ्यात पाठवू नका रिक्वेस्ट, मुक्ताला आधी येऊ दे. हाय हाय श्रुती. ती पाठवली ती मी check आली किती तर दिसणार नाही ह्याच्यात. मनस्विनी 25 हॅलो हाय. ती जयधन हाय सर. प्राची कुलकर्णी हॅलो, सगळ्यांना नमस्कार. आज मी खूपच एक्साइटमेंट मध्ये आहे. आज खूपच एक नवीन गोष्टीची सुरुवात होणार आहे. तुम्ही दोघेही ऑसम आहात, थँक्यू. सो ती सुरुवात आम्ही एकत्र करायची आहे. सो मी वाट बघतो आहे मीराची. मीरा कधी येते ऑनलाईन, तिची रिक्वेस्ट मला अजून दिसत नाही. तिची रिक्वेस्ट दिसली की मी तिला ऍक्सेप्ट करेन. आम्ही दोघेही तुमच्याशी छान गप्पा मारू. हाय सर. साकेत जाधव हाय सर. नाव घ्या, कुणाचं नाव घेऊ? थांबा आधी चालू होऊ दे. आम्ही खूप एक्साइटेड आहोत. शिव, थँक्यू शिव. प्राची भोळे. मुग्धाताई कुठे आहेत? येते येते. मुग्धाताई नाही, मुग्धाताई येणार नाही, मुग्धाताई येणार आहे. अनुजा विजय लोटणकर हाय, नाईस टू सी यू, थँक्यू. हे हाय हॅलो. यू बोथ आर जस्ट ऑसम, थँक्यू. मनस्विनी 25. रेश्मा पौडवाल हाय. उमेश हाय हाय हाय. सगळे आता फक्त हाय करतायत, आपण सगळेच जण वाट बघतो आहोत मुक्ताची. उमेश नमस्कार. मी पावसकर. कसे आहात तुम्ही? आम्ही मस्त आहोत. आज सुद्धा मी सेटवरच आहे शूटिंगच्या आणि आज पहिला एपिसोड दिसणार आहे रात्री 8 वाजता. अजून काही लोक यायची मी वाट पाहतोय आणि अर्थात मुक्ता बर्वे यायची वाट पाहतोय. रश्मी 22 कानडे टू मच एक्साइटेड, थँक्यू. आम्ही सुद्धा टू 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 मच एक्साइटेड आहोत. हर्षे यांनी बदाम पाठवलेले आहेत डोळ्यातून. भूषण जगताप नमस्कार सर. नमस्कार. शुभम बिग फॅन सर, थँक्यू सो मच. खूप जण एक्साइटेड आहेत, खूप जण हाय हाय करतायत. आय थिंक अदिती कुलकर्णी हाय. प्राची सुतार, मी बारामतीकर. नमस्कार बारामतीकर. लुकिंग फॉरवर्ड टू दिस न्यू सिरियल. पटापट येतात मेसेजेस, मी वाचायला मला वेळ मिळत नाहीये. अदिती कुलकर्णी सो बिग फॅन सर, थँक्यू अदिती. धनश्री गुप्ते, मुक्ता कशी आहे? येईलच आता, तुम्ही प्रत्यक्ष पाहालच तिला. आय थिंक काहीतरी कनेक्शनचा प्रॉब्लेम होतो आहे, ती जॉईन करू शकते. काय झालं, करते कधी काय टेक्निकल काय प्रॉब्लेम? क्यूट गौरांगी हाय. उमेश दादा ऑल द बेस्ट, थँक्यू गौरांगी. वैष्णवी सोमणी, आमची आवडती जोडी, थँक्यू. सिरियल सुरू होण्याच्या अगोदरच आवडती जोडी झाली आहे, त्याबद्दल थँक्यू. सिरियल सुरू झाल्यानंतर असंच प्रेम करा. आज सोनी मराठीवर रात्री 8 वाजता अजूनही बरसात आहे चा पहिला एपिसोड दिसणार आहे. आम्ही खूपच एक्साइटेड आहोत आणि ज्या पद्धतीने तुमचा सगळ्यांचा रिस्पॉन्स मिळतो आहे तो खरंच ओव्हरवेल्मिंग आहे. आणि म्हणजे पहिला प्रोमो आल्यानंतर आम्ही सगळेच एक्साइटेड, मी आम्ही सगळेच खूप एक्साइटेड होतो. पण पहिला प्रोमो रिलीज झाल्यानंतर तुम्ही जो प्रतिसाद दिला आहात तो खरंच अनबिलिव्हेबल आहे आणि त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळालंय, जबाबदारी वाटली आमची. पण आम्ही खरंच खूप मनापासून मेहनत घेत आहोत. उत्तम टीम आहे. विक्रांत हॅलो उमेश सर, ग्रेट, थँक्यू. मी जरा आता काही मेसेजेस वाचतो आणि मी मुक्ता येण्याची वाट बघतोय.
मंजिरी नाईक, तुमच्या इतके आम्हीही एक्साइटेड आहोत. थँक्यू मंजिरी, थँक्यू सो मच. येस, MHK 2010, कमाल बहार रिस्पॉन्स आहे एकदम. येस, थँक्यू, तुमच्याचमुळे आहे तो इतका छान रिस्पॉन्स. चैतन्य, ऑल द बेस्ट टू यू अँड युअर टीम. थँक्यू. आम्ही आज सेटवरच आहोत, शूटिंग चालू आहे. मी सीन मध्येच थोडासा करून इथे आलो आहे आजच्या लाईव्ह साठी ठरल्याप्रमाणे, आणि मी पुन्हा शूटिंगला जाईन आणि रात्री पुन्हा आपण सगळे मिळून आज 8 वाजता सोनी मराठीवरती अजूनही बरसात आहे पाऊस. बरं, तुम्हाला मला असं वाटतं सगळे हाय हॅलो करता आहेत सगळे. आज हॅशटॅग आदिराईज लव्ह. अरे वा, बियॉन्ड मुक्ता बर्वे, वा वा वा, थँक्यू. हा एक नवीन हॅशटॅग सुरू झालाय असं वाटतंय. एक प्रश्न आला, इतक्या वर्षांनी सिरियल मध्ये काम करत आहात, गेला प्रश्न परत एकदा विचारा. माझ्या कॅरेक्टर विषयी सांगणार आहे. काय आहे कारण आजपासून तुम्ही बघाच ना माझं कॅरेक्टर काय आहे. एवढं नक्की सांगितलंय तुम्हाला की मी डॉक्टर आहे, मी गायनेकोलॉजिस्ट आहे, माझं लग्न झालेलं नाही. ते का नाही झालेलं आहे, ते होणार आहे की नाही, गोष्ट अशीच लग्नाशिवाय राहणार आहे, ते सगळं तुम्हाला कळणार आहे जेव्हा तुम्ही सिरियल बघा. ओंकार गोटे, बोथ आर अमेझिंग, थँक्यू. मुक्ता बर्वे, रिक्वेस्ट पाठव. मुक्ताचा आला ना मेसेज, मी परत पाठवू का रिक्वेस्ट? हा, ये ना, तिच्याकडनं येत नाहीये. मुक्ता, मी तुला आता रिक्वेस्ट पाठवली आहे, ती प्लीज एक्सेप्ट कर. हॅलो. खूप वाढवा, खूप वाढवा. सगळ्यांना मी तोड होतो आता. मी आल्यापासून बघतीये, लाईव्ह सुरू झाल्यापासून मी बघत होते आणि रिक्वेस्ट पाठवत होते, पण मला कळत नव्हतं की आता मी काय करू. ओके, पण ग्रेट. हाय. हाय हाय हाय. तू तिथेस, मी इथे आहे, पण आपण दोघं या निमित्ताने एकत्र आज पहिल्यांदा लाईव्ह आलो आहोत. मी इथे आहे पण अजूनही बरसात आहे. सो मी जरा पहिले 5 मिनिटं घेतले, सगळ्यांना हाय हॅलो केलं. तू एकदा सगळ्यांना हाय हॅलो कर आणि आय थिंक आपण सुरुवात करूया. खूप चटाचट खालनं नावं वर जात आहेत, त्यामुळे सगळ्यांची नावं घेता येत नाहीत. पण विशाल, प्राची, हाय स्वप्ना, द परफेक्शनिस्ट मुक्ता बर्वे, मुक्ता बर्वे, हॅलो 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 हॅलो. मंजिरी हाय, सगळ्यांना हॅलो. कोमल हाय, हाय 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 हाय. खूप जास्त एक्साइटमेंट आहे आम्हाला दोघांनाही, अख्ख्या टीमला. दोघंच का, आम्ही दोघं लाईव्ह आलोय म्हणून दोघांना असं म्हणणं चुकीचं आहे. खरं तर अख्खी टीम खूप जास्त एक्साइटेड आहे. चॅनलची सगळी मंडळी खूप हॅपी आहेत आणि वाट बघतोय अक्षरशः आम्ही की 8 कधी वाजतायत. आणि तुम्ही फक्त आतापर्यंत प्रोमो बघितलेत, टायटल सॉन्ग ऐकलंय, त्याचे काही ग्लिम्सेस तुम्ही बघितलेत, पण आमची अशी इच्छा आहे की एपिसोड बघून तुम्ही त्यावरचा फीडबॅक आम्हाला कळवा. कारण मी आणि उमेश किती वर्ष आपण वाट बघतोय की एकत्र काहीतरी, पुन्हा एकदा एकत्र चांगलं काहीतरी काम करू. आणि आम्ही खरंच असा विचार केला नव्हता की आम्ही टेलिव्हिजनचा शो एकत्र करू शकू. पण सोनीकडनं, म्हणजे सोनीच्या सुहा कुलकर्णींनी मला ही गोष्ट ऐकवली आणि सगळ्यांनाच माहितीये की कसं कसं घडलं. कारण मी अनेक ठिकाणी आता ते बोलते खूप एक्साइटमेंट असल्यामुळे, की मग आयरिस प्रोडक्शनचं नाव कळलं, पण मुद्दा असा होता की कोण असणार आहे माझ्या समोर. आणि उमेशचं नाव असं येत होतं सारखं की उमेशला विचारले, उमेशला विचारले, उमेशला विचारले, पण आय डोंट नो उमेशचं कधी कळणार आहे. आणि फायनली त्याचा होकार आल्यावर मी अत्यंत आनंदले. आणि मग आमच्या या प्रवासाला सुरुवात झाली. आणि आज खऱ्या अर्थाने तो प्रवास एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचेल. कारण आता आपण सगळे एकत्र प्रवास सुरू करू. आतापर्यंत आम्ही एका ठिकाणी येऊन पोहोचलोय आणि मग असं असतं ना की बाकीच्या मित्रांना एका स्पॉटवर बोलत असेल, बाकीचे आज मित्र आहेत, जो आमचा ऑडियन्स आहे, तुम्ही सगळे आहात, ते त्या एका स्पॉटवर भेटणार आहात आणि मग तिथून आपण एकत्र प्रवास सुरू करणार आहोत. त्यामुळे खूप छान वाटतंय. आजही ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स आहे, आज खरं तर सोमवार आहे, दुपार आहे आणि मंडळी कामात असणार आहेत, याची कल्पना आहे, पण तरी सुद्धा ज्या पद्धतीने लाईव्ह सेशनला मंडळी आली आहेत त्यावर एक्साइटमेंट कळते की त्यांना किती उत्सुकता आहे आणि आम्हालाही तितकीच उत्सुकता आहे. काय उमेश? ऍब्सोल्युटली. मी शूटिंग करतोय त्यामुळे अर्ध लक्ष खरं तर कधी 8 वाजता
आणि त्याच्याकडे आहे, पण सीन पण करायचं आहे शूट. तुला घरी कसं वाटतं मला माहिती नाही. म्हणजे आता पूर्ण लक्ष 8 वाजता सोनी मराठीवर काय दिसणार आहे, आणि आपण इतके दिवस जे काही शूटिंग करतो आहोत त्याचा आज पहिल्यांदा, आज पहिला एपिसोड लोकांसमोर येणार आहे. सो एक्साइटेड. जी रोमोला आणि शीर्षक गीताला लोकांनी जो प्रतिसाद दिला आहे, मी सुरुवातीला पण म्हणत होतो की तो ट्रिमेंडस होता, आणि त्यामुळे मधून वाढली आहे. पण त्यामुळे आम्हाला एनर्जी पण मिळाली आहे. त्या सगळ्यांनी खूप छान एनर्जी दिली आहे. उत्तम. आमच्याकडे आपली टीमच इतकी छान आहे, आपण त्यांच्याबद्दलही थोडंसं बोलूया. मला असं हो. वाटतं की, लेखिका आमच्या स्टोरी आणि स्क्रीन पे रोहिणी निनावे, ज्या म्हणजे मालिका, म्हणजे त्यांची नावं घेणंच कठीण होईल, त्याच्यात सगळं लाईव्ह संपेल. तो अशा आहेत रोहिणी निनावे. डायलॉग्स गोडबोले. ती अत्यंत गोड अभिनेत्री सुद्धा आहे आणि आता लेखिका सुद्धा आहे. ती खूप छान डायलॉग्स लिहिते आहे, आणि तिथे खूप सिरियल्स गाजलेल्या आहेत. आणि जशी हिरवी बोलताना मधुर वाणीत बोलते, तसेच तिचे संवादही अत्यंत मधुर असे असतात. त्यामुळे बोलायला आम्हाला फार मजा येते. केदार नगरे, मला खात्री आहे की केदार बघत असेल कदाचित आपला लाईव्ह, आणि त्यालाही पटेल की मुग्धाविषयी मी आता जे बोलले ते खरं आहे. रोहिणीताईंविषयी तू बोललास ते खरंच आहे. म्हणजे त्यांचा नुसता त्यांनी केलेल्या सिरियलचं एक एक नाव नुसतं घेतलं तरी एका एपिसोडची वेळ संपून जाईल, एवढं ते होईल. कारण इतका एक्सपिरियन्स आहे त्यांच्या लेखणीचा आणि त्यांचा स्वतःचा. दिग्दर्शक केदार वैद्य, जो कॅप्टन आहे आमच्या या टीमचा, जो उत्तम धुरा सांभाळतो आहे, आणि खूप मजा, खूप लाईट सगळं वातावरण. कारण खूप वर्षांनी मी तसं म्हणतोय, मी आणि मुक्ता आम्ही एकत्र अनेक वर्षांनी एकत्र, तसं टेलिव्हिजनला सुद्धा मी 7-8 वर्षानंतर आम्ही काम करतोय. सो थोडंसं दडपण होतं की कसं काय जोडून घेता येईल, कशा पद्धतीने परत टेलिव्हिजन करताना मजा येईल. पण केदार खरंच पहिल्याच दिवशी त्यांनी इतकं छान कम्फर्टेबल केलंय, आणि कामावरती इतका छान फोकस आहे. सो ही आमची एक नवीन लाईन आहे. नंतर कळेल, काही 100 एपिसोड झाल्यानंतर आम्ही याचा गप्पीच म्हणतो म्हणजे काय आहे. So, आणि निर्माते आयरिश प्रोडक्शन्स, ज्यांच्याबद्दल म्हणजे इंडस्ट्रीच्या बाहेर लोकांना कदाचित प्रोड्युसर्स आणि त्यांच्या टीम बद्दल खूप कमी कळतं किंवा कमी माहिती असतं. पण एक कलाकार म्हणून आमच्यापर्यंत ते खूप पोचतं. अत्यंत रिस्पेक्टफुल असं हे प्रोडक्शन हाऊस, जे अनेक वर्ष माझ्या मते सिरियल्स, उत्तम सिरियल्स त्यांनी दिलेले आहेत. आणि उमेश, आयरिसविषयी मला एक खूप छान आठवण सांगायची आहे. माझ्या आयुष्यातली खूप महत्वाची घटना आयरिसमुळे त्याला सुरुवात झाली की छोट्या पडद्यावर मी पहिल्यांदा कथानायिका जेव्हा साकारली, ते आयरिस प्रोडक्शनच एक सिरियल होती जुनी, अग्निशिखा नावाची, आणि विद्याजींनीच तेव्हा मला ही संधी दिली होती. आणि त्यातनं आवर्जून सांगायचं असं की काही एपिसोड्स केदार दिग्दर्शक म्हणून तिकडे यायचा. आम्ही दोघंही खूप लहान होतो तेव्हा अर्थातच. तर मला हे फार मनापासून आवडलं की अरे, मला पहिल्यांदा हिरोईन होण्याची संधी, कथानायिका होण्याची संधी ज्या प्रोडक्शनने दिली, पुन्हा एकदा त्यांच्याशी मला ते असोसिएशन जागा करता येते, पुन्हा एकदा त्या आठवणी जागे होत आहेत की अरे, मनीष दळवी आपले जे सर्व आहेत आता, मनीषची ती पहिली मालिका होती जेव्हा तो एक्सपिरियन्स घेत होता की प्रोडक्शन म्हणजे काय, कसं. तर सगळीच लहान मुलं होतं जवळपास तेव्हा, आणि मला खूप छान वाटतंय. त्यांच्याबरोबर आता पहिल्यांदाच काम करतोय, त्यामुळे माझी आता नवीन इनिंग सुरू झाली यांच्याबरोबर, तुम्ही म्हणू शकेल. त्यामुळे मी पुन्हा आता या निमित्ताने छान एपिसोड करून आपण छान मालिका करूया. आणि आपली कलाकार खालच्या कमेंट्स वाचता येत नाहीयेत, तुला येत आहेत का? नाही, ऍक्च्युली थांबल्यात त्या. टेक्निकल काय आय डोंट नो. पॉइंट थांबलं, त्यामुळे खालनं कुणी प्रश्न विचारत असेल किंवा नावं, ही मला येतच नाहीयेत आता. मला येत नाहीयेत, आता मला वरती करावं लागतंय फॉरवर्ड. येस, ओमकार आय लाईक युअर स्माइल. थँक्यू ओमकार. विक्रम फडणीस, वा विक्रम फडणीस, विक्रम बघ सिरियल. शीतल, थँक्यू शीतल. कोमल, हाय. कलाकारांविषयी आपण बोलूया. आपली टीम हळूहळू इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा या निमित्ताने एक कॅरेक्टर्स आता इंट्रोड्यूस होत आहेत. पण आमची खरंच मला मुक्ता बरोबर काम करायला मिळते. मी हे पण अनेक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की त्याचा प्रचंड आनंद आहे, आणि ती महत्वाची गोष्ट आहे. मी टेलिव्हिजन पुन्हा ही गोष्ट करण्यासाठीची, जशी सोनी मराठी आणि आयरिस प्रोडक्शन आणि मुक्ता ही 3 महत्वाची कारणं होती मी टेलिव्हिजन पुन्हा अनेक वर्षांनी करण्याचं. तसंच त्यानंतर मला कळलेली गोष्ट म्हणजे आपली टीम, आणि ती सुद्धा इतकी कमाल आहे, इतके कमाल
ताकदीचे कलाकार आहेत बरोबर. त्यामुळे मी एक दिवसेंदिवस अशा एक पॉझिटिव्ह एक छान छान गोष्टी कळत गेल्यामुळे अजून मजा येते, अजून बरं वाटतंय. तो मुक्ता तुझ्या फॅमिलीबद्दल आधी सांगणारच की माझ्या फॅमिलीबद्दल? हो सांगते ना, कारण आत्ताच तुझं माझं सुरू केलंयस तू फॅमिलीमध्ये, म्हणजे अजून सुरुवात नाही झाली. झालेली नाही. अजून आपण येणार आहोत की नाही माहिती नाहीये. नाहीये. पण तरी लगेच तुझ्या फॅमिलीतनं तू सांग माझ्या फॅमिलीबद्दल, म्हणजे मला ते पहिल्या प्रोमोची आठवण झाली, वधूवर सूचक मंडळातनं आपण दोघं. तर एनिवे गंमत. पण खरंच तू म्हणतोयस ते खरंय की सहकलाकार फार उत्तम उत्तम म्हणजे असल्यामुळे सेटवर पण मजा येते, पण सीन करताना फार मजा येते, कारण इतके ताकदीचे कलाकार आहेत सगळे. म्हणजे माझ्या घरात सुविताताई आहे, राजन दादा आहे, पूर्वा कौशिक आहे, नंतर शर्मिला आहे, सचिन देशपांडे आहे, नंतर काही आपल्या क्लिनिक मधले मित्रमैत्रिणी आहेत, काही नवीन कलाकार आहेत, पल्लवी आहे, पल्लवी वैद्य. आणि आमचे सीन जेव्हा सुरू झाले तेव्हा हळूहळू एक एक सीन, कधी काही इमोशनल सीन, कधी गमती जमतीचे, कधी जेवताना, कधी सिरियल म्हणजे जसे आपले प्रेक्षक रोज बघतात तसं आपण खरं रोज शूट करत असतो. त्यामुळे आपण, तू त्या दिवशी परवा म्हणालास ते मला अगदी पटलं की आता पुढची काही वर्ष कदाचित आपण आपल्या खऱ्या घरच्या घरात कमी आणि या घरात जास्त असणार आहोत. त्यामुळे हे सहकलाकार खूप चांगले असणं, ही चांगली माणसं असणं, टीम चांगली जमणं खूप गरजेचं असतं. आणि हे सगळे ताकदीचे कलाकार आणि खूप उत्तम माणसं असल्यामुळे सेटवर खूप मजा येते. आणि डॉक्टर आदिराजच्या फॅमिलीमध्ये उमा सरदेशमुख, राजन भिसे, समीरा गुरु, संकेत, दीपाली असे एक कमालीचे कलाकार आणि कमालीची माणसं आहेत. त्यामुळे आम्ही शूटिंग करताना खरंच एक कॅरेक्टर सुद्धा फुलवताना फुलवताना खूप छान छान गोष्टी एकत्र आम्ही डिस्कस करतो आहोत, ते तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. सो ही झाली आमची फॅमिलीची ओळख. आज रात्री तुम्हाला त्या सगळ्यांची ओळख होईल. 8 वाजता सोनी मराठीवरती जुनी बरसात आहे पहिला एपिसोड आज तुम्हाला मिळणार आहे. प्लीज पहा, चुकवू नका आणि तुमचा फीडबॅक आम्हाला जरूर द्या. तो आता काही कमेंट्स वाचायचे आहेत की आपण जे एक छान रिस्पॉन्स त्यांचे काही प्रश्न आहेत किंवा त्यांचं काही म्हणणं आहे, तर आपण ते वाचूया. गौरी नलावडे आपली मैत्रीण दिसते मला. ओ यू गाईज सेंडिंग लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू गौरी. दोघही काही इतक्या कमाल आहेत की तुम्ही दिसलात, ज्या क्षणी तुम्ही दिसलात त्या क्षणी गुजबम्स आले. थँक्यू गौरी, थँक्यू सो मच. मला गंमत काय वाटते माहितीये उमेश, की आपल्या म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम मिळतच आहे, पण आपली जी इंडस्ट्री आपण ज्याला म्हणतो, काम करतो, आपले जे काम करणारे मित्रमैत्रिणी, त्यांच्याकडनंही मला भरभरून प्रतिसाद मिळाला की उत्सुकता आहे, खूप छान वाटतं की तुम्ही दोघं एकत्र टेलिव्हिजनवर आम्हाला दिसणार आहात. तर मला असं वाटतं की हा एक छान काहीतरी जुळून आलंय असं त्याचं मला फील येतोय, की एखादं प्रोजेक्ट असं असतं की जे आपल्यालाही मनापासून करावं असं वाटतं, समोरच्यालाही मनापासून बघावं असं वाटतं. आणि मला सोनी टेलिव्हिजनचं खरंच मनापासून कौतुक वाटतं की ही गोष्ट त्यांना सुचली, त्यात आपण दोघं दिसलो आणि या पद्धतीने ती प्रेक्षकांपर्यंत पोचवावीशी वाटली. कारण दुसऱ्या पद्धतीचा विचार केला तर प्रमोशन सुद्धा खूप छान चाललंय, प्रेक्षकांपर्यंत ते पोचतंय. प्रत्येक न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवर आपली ऍड आहे. आज आपलं करोडपतीचं पण सुरू होतंय आणि आपणही येतोय. तर मला असं वाटतं की सगळीकडनं एक उत्साहाचं वातावरण आहे, एक सण असावा तसं काहीतरी एक फील आलाय. गाणं, आपलं टायटल सॉन्ग विषयी मला खूप बोलायला आवडेल, कारण टायटल सॉन्ग, मराठी टेलिव्हिजनचं टायटल सॉन्ग आणि अशोक पत्की काका आणि ही मंडळी ज्यांचे आवाज आपल्याला मिळाले, तर हे रसायनच काही और आहे. आणि परवा आपण खूप मजेत ते आठवणी काढत बोलत होतो की काही वर्षांपूर्वीच्या काही मालिकांच्या टायटल सॉन्गचे आवाज असे सोसायटीतनं घराघरातनं यायचे. तर तो देवगीताईचा आणि स्वप्नीलचा आवाज 8 वाजता आजपासून रोज घराघरातनं ऐकू यावा अशी मनापासून इच्छा आहे. कारण गाणं इतकं सुंदर आणि शब्द रोहिणीताईचे अमेझिंग आहेत. म्हणजे मी तुला सांगितलं नाही, मी का सांगितलं मला आठवत नाही, पण माझे जे मेकअप दादा आहेत ना, राजू दादा, तर ते ऐकत होते टायटल सॉन्ग आणि ते मला म्हणाले की मॅडम माहित नाही, मला सांगता येत नाही नक्की काय, पण असं टायटल सॉन्ग ऐकून असं आपण आपल्या आठवणीत हरवतो.
तर प्रत्येकाला आपल्या आयुष्यात आपल्या आठवणीत घेऊन जाणार आणि प्रत्येकाला आपली आपली वर्षात आठवणारं असं मला काहीतरी ते गाणं वाटतं. आणि शब्दांची ताकद असते आणि तेवढंच ते अवघडही असतं की ऐकणाऱ्या प्रत्येकाला ते स्वतःचा अनुभव वाटणं हे खरंच त्या कवीची ताकद आहे असं मला वाटतं. आणि त्या संगीताची ताकद आहे, त्या आवाजाची ताकद आहे की ती आत पोचते आपल्या. रोहिणी ताईंनी हे ह्याचं लेखन, गीत लेखन केलेलं आहे. अशोक पत्की यांचं संगीत. काय बोलायचं नाही, तू बोललीस ते करेक्टच आहे. म्हणजे माझी आता खरंच इच्छा आहे, मी त्याच्यासाठी थांबलो आहे. आता काही एपिसोड आधी आपण जिथे असू तिथे आपल्याला पाहायला मिळतीलच, पण 8 वाजता जेव्हा असं सोसायटीतनं किंवा असं त्या रस्त्यातनं आपण जाऊ तेव्हा सगळ्या घरातनं टेलिव्हिजन मधनं हे जुने बरसात आहे टायटल सॉंग ऐकायला मिळेल याची खात्री आहे आणि त्यासाठी मी उत्सुक आहे ते सगळं ऐकण्यासाठी. आणि काय करूया आता आपण, प्रश्न काही असतील तर ते बघूया की आपण जी एक अजून एक उत्तम रिस्पॉन्स आपल्या एका पोस्टला आलेला आहे. आपण हा तर आपण त्या चारोळी त्यातल्या बऱ्याच मॅक्सिमम वाचायचा मी प्रयत्न केला. खूप रिस्पॉन्स आला, पण आपल्याकडे वेळही कमी आहे आणि आज प्रमोशनचे अनेक कार्यक्रम चालले, त्यामुळे काही मोजक्या आम्ही त्यातल्या पिक केल्या. म्हणजे असं नाही की सगळ्यात सर्वोत्तम आहेत, पण आता पटकन जाता आता आपण जाता आता जे पिक करतो तशा आहेत. त्यातल्या आपण काही 1-2 आपल्या प्रेक्षकांसाठी वाचूया का? मी वाचते पहिली. येस. रसिका म्हात्रे ची एक खूप सुंदर चारोळी मला फार आवडली स्वतःला. गाठीशी बाळगून तुझ्या धुसर आठवणींचा खजिना, गाठीशी बांधून तुझ्या धुसर आठवणींचा खजिना, रोज नव्याने मी स्वतःला शोधते आहे. गाठीशी बाळगून तुझ्या धुसर आठवणींचा खजिना, रोज नव्याने मी स्वतःला शोधते आहे. तुझ्या माझ्या त्या अनोख्या वाटेवर अजूनही बरसात आहे, अजूनही बरसात आहे. रसिका अमेझिंग, फार सुंदर. आणखी एक मला वाचायला आवडेल ती म्हणजे सौ रजनी उदय गोसावी यांनी पाठवले. प्राची G_7 हिच्या टॅग वरून आलेली आहे. जी मजा मिलनात होती ती आता विरहात आहे. जी मजा मिलनात होती ती आता विरहात आहे. सोबतीच्या स्मृतिगंधाची मम मनी अजूनही बरसत आहे. क्या बात आहे. वा 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 वा. अजून एक मंजिरी नाईक म्हणून आहेत. मंजिरी माझी खूप मोठी फॅन आहे आणि मंजिरी नाईक हे नाव आहे ते एका सिनेमात माझ्या कॅरेक्टरचं नाव होतं. आणि मंजिरी आपल्या सिरियलची अनाउन्समेंट झाल्यापासून खूप छान प्रमोशनही करते. तिने लिहिलेली एक आहे, आता फक्त लवकर या, आता फक्त लवकर या, सर्व आतुरतेने वाट पाहत आहे. आता फक्त लवकर या, सर्व आतुरतेने वाट पाहत आहे. कधी एकदा येऊन म्हणता अजूनही बरसात आहे. खूप सुंदर. एक आहे ट्रिपल ॲडोरेबल, ती मी वाचतो आणि ही शेवटची आय थिंक अजून एखादी मुक्ता तू वाचावीस. ढगांच्या पल्याड क्षितिज समांतर चाहूल आहे. ढगांच्या पल्याड क्षितिज समांतर चाहूल आहे. थांब सख्या एकदा तरी, कारण त्या धुक्या आड अजूनही बरसात. क्या बात है. वा वा. ही कोणाची होती? ही आहे ट्रिपल___ अडोरेबल. ओके ओके ओके. नाव नाही कळलं म्हणजे आपल्याला. माझ्याकडे आणखी एक आहे, अभिषेक M1993. क्यूट आहे, ही पण खूप छान आहे. दुराव्यातही प्रेमाची आपल्या खुणगाठ ही पक्की आहे. आठवांची तुझ्या सख्या अजूनही बरसात आहे. वा 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 वा. थँक्यू सो मच. आमच्या प्रत्येक पोस्टला, आमच्या प्रत्येक आव्हानाला, आमच्या प्रत्येक प्रेमाला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात, जे काही तुम्ही प्रेम देत आहात त्याबद्दल खरंच आभारी आहोत. आणि एवढीच रिक्वेस्ट आहे की प्लीज आता काही करून वेळ काढा आणि आम्हाला खात्री आहे की तुम्हाला एक छान अशी मॅच्युअर आणि अशी गोड अशी क्यूट अशी एक छान लव्ह स्टोरी पाहायला मिळेल आणि तुम्हाला ती नक्की आवडेल. त्यासाठी थोडासा वेळ काढा आणि सोनी मराठीवरती रात्री 8 वाजता तुम्ही अजूनही बरसात आहे नक्की पहा आणि आम्हाला तुमचा असाच फीडबॅक देत. अगदीच. उमेश म्हटला ते डिट्टो, म्हणजे यात काहीच फरक नाही. मला अजून एक थोडंसं ऍड करावं असं वाटतं की आता आपण ज्या गोष्टीतनं जातोय सगळेच जण एक थोडस कुठेतरी काळाने मागे गेलोय, थोडेसे कधी निगेटिव्ह विचार मनात येतात, कधी काही वाटतं, थोडं डल वाटतं. आणि हे तुमच्या आमच्या आयुष्यात सगळ्यांचे सेमच चाललंय. मला ही सिरियल घेताना मला
गोष्ट ऐकल्यावर मला असं वाटलं की मला काहीतरी छान वाटतंय. ही गोष्ट ऐकताना ह्यातनं जे काहीतरी मला मिळतंय ते मला खूप प्रसन्न करतंय, मला छान वाटतंय. त्यामुळे मला अशी खात्री आहे की जे काम करताना आम्हाला मजा येते ती मजा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यातलं एक काहीतरी पॉझिटिव्ह म्हणा, काहीतरी काहीतरी छान जे आवडतंय, बघावं असं वाटतंय, त्यातला लव्ह स्टोरी असेल, त्यातली त्यातली फॅमिलीची गोष्ट असेल, त्यांचा दुरावा असेल, त्यांचं एकत्र भेटणं असेल, ते टायटल सॉन्ग असेल, कुठली तरी अशी गोष्ट त्यात तुम्हाला नक्की सापडेल ज्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवसाची नक्की घाईनी वाट बघावीशी वाटेल आणि काहीतरी पॉझिटिव्ह वाटत राहील. आणि ही पात्र पण खूप छान उभी राहिली आहेत. आदिराज आणि मीरा तर आहेतच, इतरही फॅमिलीज पण खूप छान आहेत. लेखकही खूप अगदी तयारीने लिहितायत आणि सुंदर काहीतरी उभं करतायत आपल्यासमोर. आणि मला कौतुक वाटतंय प्रेक्षकांचं, त्यांनी हॅशटॅग वगैरे पण ऑलरेडी सुरू केले. आदिराज आणि मीराचे आदिरा, हॅशटॅग आदिरा असा एक हॅशटॅग मी बघितला, त्यामुळे ती एक्साइटमेंट कळतीये. तर आम्हाला, मी मगाशी म्हटलं तसं की आम्हाला खूप छान वाटतंय हे काम करताना. तर तुम्ही नक्की सोनी मराठीवर रोज संध्याकाळी रात्री 8 वाजता ही मालिका बघायला विसरू नका. तुमचा फीडबॅक देत राहा. मालिका आहे, रोज काम चालू राहणार, कमी जास्त गोष्टी होत राहणार. कारण आम्ही खूप वर्षांनी काम करतोय टेलिव्हिजनवर, त्यामुळे आम्ही खरं तर पहिलं काम असल्याची एक्साइटमेंट आहे, त्यामुळे शोधतोय नवीन गोष्टी. त्यामुळे तुमचा फीडबॅक नेहमीच महत्वाचा राहील. तर तुमची आम्ही वाट बघतोय. आज जे आमच्याकडे आहे ते तुमच्या स्वाधीन होणार आहे आणि आता आजपासून ते तुमचं असणार आहे. त्यामुळे तुमचं लाडाचं लेकरू म्हणून तुम्ही आता ते वाढवायचंय, ते तुमच्या हातात आहे आता. येस. आता आय थिंक एक काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊया. लोकांचे प्रश्न, कौतुक, हो, जे काही. तुम्ही प्रश्न विचारू शकता, कॉमेंट्स पण वाचता येतील. बेस्ट पेक्षा बेटर काय नसतं. आरती निमकर. येस, खरं आहे. खूप जोडी आहे, खूप गोड जोडी आहे तुमची. उमेश आणि मुक्ता स्वर्गच. वा वा वा. डॉक्टर आदी हा रोमॅन्टिक असणार आहे का? आणि मीरा सिरियस असं विचारतायत प्राजक्ता. का बरं असं वाटतंय प्राजक्ताला? बघायला पाहिजे काय होतंय. डॉक्टर आदी रोमॅन्टिक असणार आहे का? येस, नक्कीच रोमॅन्टिक असणार आहे. पण मीरा सिरियस आहे का ते बघायला लागेल आपल्याला. आय एम व्हेरी एक्साइटेड असं कोणी म्हटलंय. अभिज्ञा, नक्की. थँक्यू अभिज्ञा. तुमची जोडी खूप मस्त आहे. अरे वा, थँक्यू. भाग्यश्री म्हणते उमेशला टीव्हीवर परत बघणं म्हणजे सुख. वा 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 वा. सई, सई, अरे वा. सई आलेली आहे, तिने आपल्याला शुभेच्छा दिल्या. थँक्यू सई. सई, सई आपली सई बंड्या. हो हो हो. आजपासून अजूनही बरसात सुरू होते आणि रिअल बरसात सुद्धा तुम्हाला वेलकम करायला आली आहे. हाऊ स्वीट. अनुजा म्हणतात. वा. खरंच आहे, आज पाऊस पडतोय पण. स्नेहू, लव्ह यू बोथ. थँक्यू, लव्ह यू टू. थँक्यू स्नेहू. ट्रेलर खूप छान आहे, एक्साइटेड आहोत. थँक्यू. अदिरा टू गुड. आता अदिरा, त्याला अदिरा म्हणून लक्ष द्यावं. अदिरा म्हटलं. पॉझिटिव्हिटी. थँक्यू गाईज. हो, शुभेच्छा. आमची प्रोमोची टीम पण एक वेगळी टीम कंबर कसून कामाला लागली होती. अमोल पाठारे आणि त्याची अख्खी टीम होती, ज्यांनी प्रोमोवर फार सुंदर काम केलं. जसं आता केदार आम्हाला सांभाळतोय, तसं प्रोमोसाठी त्यांनी आम्हाला सांभाळलं. आणि इकडे चॅनल अमृता आहेच, अमृता मोरे, सुहा कुलकर्णी आहेत, त्यांची सगळी टीम आहे. आमचे बाकीचे डिपार्टमेंट सुद्धा खूप महत्वाचे आहेत, कारण कॉस्ट्युम असेल सायली, किंवा आमचे दोघांचे मेकअपच्या टीम्स असतील, आमचे टेक्निशियन्स असतील, कॅमेरा किंवा साऊंड. कारण आता पावसाळ्यामध्ये साऊंड हा खूप अवघड गोष्ट असते, किंवा पावसाळ्यात कॅमेरा शूट करणंही खूप अवघड गोष्ट असते. कारण बरेचदा आम्ही एखादा आउटडोर सिक्वेन्स शूट करायला जातो आणि बाहेर एका सिक्वेन्सला, म्हणजे एखाद्याच्या शॉटला पाऊस असतो, एखाद्याला नसतो, त्यामुळे ते सगळं त्यांना क्रिएट करायला लागतं मॅजिक.
पण सगळे अगदी कंबर कसून तयार आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ते मॅजिक तुम्हाला दिसेलच नक्की. हाय हाय हाय. येस, अजून काय मला तर 8 वाजायची वाट पाहतो. श्वेता म्हणते आम्ही सुद्धा. तुम्ही दोघं इतक्या वर्षांनी सिरियल करताय. परभणीचे प्रेक्षकांना थँक्यू सो मच. वेटिंग वेटिंग पल्लवी म्हणते. नंतर हॅलो हॅलो सर, तुमची जोडी म्हणजे हिटच आहे सिरियल असं कोण म्हणतंय. थँक्यू. वेदांगी म्हणते थँक्यू वेदांगी. मुग्धा. बेस्ट जोडी ऑन स्क्रीन. हा, मुग्धाने विचारलंय की तुम्हाला चॅलेंजिंग वाटलं का फ्लॅशबॅकचे एपिसोड्स करताना. व्हेरी इंटरेस्टिंग मुग्धा. ते आम्हाला चॅलेंजिंग वाटलंच आहे, पण ते चॅलेंज आम्ही पेलू शकलोय का नाही हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा. कारण येस, होतं असं. आणि ते सगळं म्हणजे परत मी ह्याचं सगळ्याचं क्रेडिट आमच्या संपूर्ण टीमला देईन की ते जितकं आमच्यासाठी चॅलेंजिंग आहे तितकं ते शेड्यूल करण्यापासून म्हणजे आमचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर मनीष दळवी, चॅनलची सगळी क्रिएटिव्ह टीम ज्यांनी ही गोष्ट तयार केली आहे या सगळ्यांचं त्याच्यात क्रेडिट आहे की त्यांनी अशा पद्धतीने ही गोष्ट पाहिली आणि त्यांना करावीशी वाटली, जी खरंच टेक्निकली त्याच्यात अडचणी येऊ शकतात किंवा टेलिसोपच्या रोजच्या ह्याच्यात कोणी जनरली विचार करणार नाही. पण सोनी मराठी ची क्रिएटिव्ह टीम ज्यांनी असं पाऊल उचललं आहे कारण त्यांना खरंच काहीतरी वेगळं आणि नेहमीपेक्षा वेगळं आणि छान पॉझिटिव्ह काहीतरी लोकांसमोर आणायचं आहे. त्यामुळे हा सगळा प्रयत्न आहे. सो प्लीज त्याच्यावरती अगदी मनापासून प्रेम करा आणि तुमचा जो काही फीडबॅक आहे तो आम्हाला नक्की कळवा. थँक्यू गाईज. मग उमेश, येस. काय आता काय करूया आता मला वाटतं सोनी मराठीवरती आणि आय थिंक आता आपण थांबूया या नोटवरती आणि पुन्हा आपण एकदा लवकरच लाईव्हला येऊया असं प्रॉमिस पण करूया. नक्की. एपिसोड झाल्यानंतर आम्ही पुन्हा तुम्हाला भेटायला येऊ नक्की लाईव्ह आणि तुमचा रिस्पॉन्स ऐकायला नक्की येऊ लाईव्ह. नक्की. तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय, आणखीनही तुम्ही चारोळ्या पाठवत राहा, फीडबॅक देत राहा. तुमचा फीडबॅक आम्ही इतर प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवू. आणि थँक्यू पुन्हा एकदा. हे प्रेम असंच ठेवा आणि आता ते वाढत जाऊ दे. चल उमेश, सेटवर सगळ्यांना सांग, मी सगळ्यांना आज मिस करणार आहे. 8 वाजता मला तुमच्याबरोबर ऍक्च्युली बघायला आवडलं असतं एकत्र असतो तर. पण छान उद्या आजचा दिवस पण आणि आपण भेटूच. लवकरच भेटू. थँक्यू सो मच. तर जाता जाता पुन्हा एकदा आज म्हणजे 12 जुलैला रात्री 8 वाजता सोनी मराठीवर अजूनही बरसात आहे. बाय बाय. सी यू. बाय.